नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानांकुर प्रबोधिनीच्या यूट्यूब चॅनलवर मी श्रद्धा खैरे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आजपासून आपण चालू घडामोडीचे काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत आणि आज आपण जानेवारी 2023चे 30 महत्त्वाचे MCQ पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की MPSCची कोणतीही परीक्षा घेतली की मागच्या 1.5 वर्षाचे MCQ आपल्याला विचारले जातात. आपण जर मागच्या वर्षीचे काही पेपर पाहिले तर त्याच्यामध्ये 2 वर्षापूर्वीचेही MCQ विचारले गेलेले आहेत. मग ह्या मालिकेमध्ये आपण काय करणार आहोत तर जानेवारीपासून जूनपर्यंतचे जे काही महत्त्वाचे 30 MCQ आहेत ते प्रत्येक महिन्याचे आपण पाहणार आहोत आणि जून नंतर आपण एकदम डिटेल 100-150 असे MCQ पाहणार आहोत. मग आज आपण जानेवारी महिन्याचे महत्त्वाचे 30 MCQ पाहूयात. आपल्यासमोर आपला पहिला प्रश्न आहे, क्षीरभाग्य योजना कोणत्या राज्यात लागू आहे? क्षीर म्हणजे दूध, तर दुधाविषयीची ही योजना आहे आणि त्याचे पर्याय आपल्यासमोर आहेत गुजरात, कर्नाटक, ओडिशा आणि पश्चिम बंगाल. विचार करा आणि 3 सेकंदामध्ये आपण याचं उत्तर देऊयात. याचं उत्तर आहे कर्नाटक. तर क्षीरभाग्य योजना ही कर्नाटक राज्यामध्ये आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. आपला पुढचा प्रश्न आहे, खेलो इंडिया यूथ गेम्स ज्या 2022मध्ये झाल्या होत्या त्यात कोणत्या राज्याच्या महिला संघाने अंडर 18 जो महिला संघ होता तर तो कोणत्या राज्याचा महिला संघ विजयी झाला हे आपल्याला पाहायचं आहे आणि त्याचे पर्याय आपल्यासमोर आहेत केरळ, हरियाणा, तेलंगणा आणि पंजाब. याचं उत्तर आहे हरियाणा. आपण पुढचा प्रश्न पाहूयात. आपला पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने ग्रीनटेक, ग्रामीण प्रभाव आणि महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअपसाठी विशेष योजना जाहीर केल्या आहेत? तर ह्याच्यावर थोडासा विचार करा. आपले पर्याय आहेत तेलंगणा, तमिळनाडू, पंजाब आणि नवी दिल्ली आणि या प्रश्नाचं उत्तर आहे तमिळनाडू. आपला पुढचा प्रश्न आपण पाहूयात. आपला प्रश्न आहे, इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ चीफ्स ऑफ पोलीस म्हणजेच IACPने कोणत्या राज्याच्या पोलिसांच्या निजात मोहिमेला मान्यता दिली? म्हणजेच हा प्रश्न असाही येऊ शकतो की निजात ही कोणत्या राज्याच्या पोलिसांची मोहीम आहे? तर ह्याचे पर्याय आपल्यासमोर आहेत आणि हा थोडासा विचार करून आपण याचं उत्तर देऊयात. याचं उत्तर आहे छत्तीसगड. चला तर मग आपण पुढचा प्रश्न पाहूयात. आपला पुढचा प्रश्न, 2023मध्ये कोणत्या देशाने वासेनार व्यवस्थेचे अध्यक्षपद भारताकडे सोपवले आहे? आपल्याला हे माहिती हवं की 2023मध्ये वासेनार जी व्यवस्था होती त्याचे अध्यक्षपद भारताकडे होते. मग हे आपल्याकडे कोणी सोपवलं किंवा कोणत्या देशाने सोपवलं? तर त्याचे पर्याय फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड आणि USA असे आहेत. तर त्याचं उत्तर आहे आयर्लंड. ठीक आहे, आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. आपला पुढचा प्रश्न आहे, कोणते केंद्रीय मंत्रालय नवीन औद्योगिक धोरणाशी संबंधित आहे? आपल्या सर्वांना हे माहिती हवं की नवीन औद्योगिक धोरण कोणतं मंत्रालय जाहीर करत असतं? आपल्यासमोर आपले पर्याय आहेत आणि ह्याचं उत्तर आपल्या सगळ्यांना माहीत हवं, ते आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय. आपण पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे, लुला दी सिल्वा, आपल्याला माहिती आहे मागच्या वर्षी हे एका देशाचे राष्ट्राध्यक्ष झाले. तर हे जे आहेत लुला दी सिल्वा, त्यांनी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे? आणि ह्याचं उत्तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, ते म्हणजे ब्राझील. ब्राझील या देशाचे ते राष्ट्राध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात. कोणत्या राज्याने मुख्यमंत्री निवासी जमीन हक्क योजना सुरू केली आहे? कोणत्या राज्याने मुख्यमंत्री निवासी जमीन हक्क योजना सुरू केली आहे? आणि आपल्यासमोर पर्याय आहेत गुजरात, मध्य प्रदेश, आसाम आणि ओडिशा आणि याचं उत्तर मध्य प्रदेश. म्हणजे मध्य प्रदेश राज्याने मुख्यमंत्री निवास जमीन हक्क योजना सुरू केली आहे. आपल्याला माहिती आहे आपल्याला वेगवेगळ्या राज्यांच्या महत्त्वाच्या योजनांबद्दलही प्रश्न विचारले जातो. पुढचा प्रश्न, प्रवासी भारतीय दिवस अधिवेशन 2023चे यजमान कोणते शहर होते? म्हणजे 2023ला आपला जो प्रवासी भारतीय दिवस झाला तर तो कोणत्या शहरामध्ये साजरा करण्यात आला? आणि ह्याचं उत्तर आहे इंदूर. बरोबर, आपल्याला माहिती आहे मध्य प्रदेशमधलं इंदोर या शहरामध्ये झाला होता. पुढचा प्रश्न पाहूयात. कोणते केंद्रीय मंत्रालय स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीक आयोजित करत आहे? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की केंद्र मंत्रालयाची स्टार्टअप इंडिया ही एक महत्त्वाची योजना आहे. तर मग स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीक कोणत्या मंत्रालयाकडून साजरा केला जातो? तर त्याचं उत्तर आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय. पुढचा प्रश्न, कोणत्या संस्थेने नियामक सँडबॉक्स योजनेअंतर्गत त्याच्या उत्पादनांची
चाचणी घेण्यासाठी 6 फिनटेक संस्थांना अधिकृत केले आहे. आपल्याला माहिती आहे फिनटेक संस्था म्हणजेच काय रे, ज्या फायनान्शियल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूशन्स असतात त्यांना आपण फिनटेक संस्था म्हणतो. तर कोणत्या संस्थेने त्यांचे जे काही उत्पादनं आहेत त्यांची चाचणी घेण्यासाठी कोणत्या 6 संस्थांना किंवा कोणी त्या 6 संस्थांना अधिकृत केले आहे? तर ह्याचं उत्तर आपल्याला माहिती आहे RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ह्या नियमांसाठी फिनटेक संस्थांना अधिकृत केले आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. कोणत्या विमा कंपनीने अवयवदान उपक्रम आणि जिंदगी एक्सप्रेस नावाचे रिले मॅरेथॉन सुरू केली? तर कोणत्या विमा कंपनीने सुरू केली ही? तर त्या कंपनीचं नाव आहे एडलवाईज टोकियो लाईफ इन्शुरन्स. पुढचा प्रश्न. बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम कोणत्या राज्यामध्ये आहे? आपल्याला माहिती आहे ओडिशामध्ये बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम आहे. पुढचा प्रश्न. बातम्यांमध्ये दिसणारा प्रणेश कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर तो बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या भारतीय राज्याने 100 दिवसांची ग्लोबल सिटी मोहीम सुरू केली आहे? आपलं जे G20 झालं होतं मागच्या वर्षी त्या संदर्भामध्ये ही ग्लोबल सिटी मोहीम होती. तर कोणत्या राज्याने ही मोहीम सुरू केली? त्याचे पर्याय आहेत गुजरात, पश्चिम बंगाल, आसाम की उत्तर प्रदेश. आणि याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न. कोणत्या भारतीय राज्याने जात आधारित जनगणना सुरू केली? आपल्याला माहिती आहे हा चर्चेतली न्यूज होती मागच्या वर्षी आणि त्याचं उत्तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. उत्तर आहे बिहार. पुढचा प्रश्न. भारताने कोणत्या देशात असलेल्या अबेई UN मिशनमध्ये शांतिरक्षकांची केवळ महिला पैलटन तैनात केली आहे? आणि त्याचे ऑप्शन आपल्यासमोर आहेत इस्रायल, दक्षिण सुदान, अफगाणिस्तान की व्हिएतनाम. तर याचं उत्तर आहे दक्षिण सुदान. पुढचा प्रश्न. कोणत्या शहराने GPS नेव्हिगेशन प्रणालीसह सौर फेरीयुक्त जोडणीची घोषणा केली आहे? कोणत्या शहराने GPS नेव्हिगेशन प्रणालीसह सौर फेरीयुक्त जोडणीची घोषणा केली आहे? आणि ते शहर कोणते आहे रे? अयोध्या हे ते शहर आहे. GPS नेव्हिगेशन प्रणालीसह सौर फेरीयुक्त म्हणजे काय? तर GPS असणाऱ्या पण ज्या सौर योजनेवर फेरी चालतात, ज्या सौर ऊर्जेवर ज्या फेरी चालणार त्यांना आपण काय म्हणतो रे? सौर फेरीयुक्त जोडणी. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे. कोणती संस्था अन्न किंमत निर्देशांक म्हणजेच FFPI प्रकाशित करते? तर ह्याचं उत्तर FAO. आपल्या सगळ्यांना माहिती आहे याचं उत्तर आहे FAO. पुढे. क्लोरोफ्लोरोकार्बनवर बंदी घालण्यासाठी 1987 मध्ये स्वाक्षरी केलेल्या आंतरराष्ट्रीय कराराचे नाव काय? जे आपले CFCs आहे ज्यांच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होती आणि ओझोनच्या थराला पण भगदाड पडतंय. तर त्याच्यावर बंदी घालण्यासाठी 1987 साली कोणता करार केला होता? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे तो करार होता मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. आपला पुढचा प्रश्न आहे. दुआरे सरकार योजना कोणत्या भारतीय राज्याचा प्रमुख उपक्रम आहे? दुआरे सरकार ही जी योजना आहे ती म्हणजे लोकांच्या दारापर्यंत योजनांची माहिती पोहोचवणे. आपल्या महाराष्ट्रामध्ये पण ह्याच्याशी आधारित एक योजना सुरू केली आहे. त्याचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. आणि ही जी दुआरे सरकार योजना आहे ही कोणत्या राज्याची आहे? तर ती आहे पश्चिम बंगाल या राज्याची. आपला पुढचा प्रश्न. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर अँड सॅनिटायझेशनचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि ह्याचं उत्तर आहे कोलकाता. कोलकाता इथे आपण काय केलं आहे? तर डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर अँड सॅनिटायझेशनचे उद्घाटन केले. आपला पुढचा प्रश्न. कोणत्या राज्याने सामायिक शाळा बस प्रणाली आणि कृषी प्रतिसाद वाहन योजना सुरू केली? सामायिक शाळा बस प्रणाली आणि कृषी प्रतिसाद वाहन योजना तर ही सुरू केली आहे मेघालय या राज्याने. आपला पुढचा प्रश्न. राष्ट्रीय स्टार्टअप डे कधी साजरा केला जातो? अत्यंत सोपा वाटणारा हा प्रश्न पण कन्फ्यूज करणारे ऑप्शन. त्यामुळे राष्ट्रीय स्टार्टअप डे आपण कधी साजरा करतो? तर 16 जानेवारी. आपला पुढचा प्रश्न आहे की कोणते शहर G20 इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुपचे यजमानपद होते किंवा यजमान होते? तर G20 जी मागच्या वर्षी झाली आपल्याला माहिती की त्याच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या परिषदा घेतल्या गेल्या. तर इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुपची परिषद जी कुठं घेतली गेली? तर ती पुणे या ठिकाणी घेतली गेली. आपला पुढचा प्रश्न आहे.
जिओटेल मिशन हा नासा आणि कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थांचा संयुक्त प्रकल्प आहे? जिओटेल मिशन हा प्रोजेक्ट काय आहे हे पण तुम्ही सांगायचं आहे. आणि जिओटेल मिशन हा नासा आणि कोणत्या देशाचा आहे? तर त्याचं उत्तर आहे जापान. ठीक आहे, आपला पुढचा प्रश्न पाहूयात. मिलेट्स अँड ऑर्गॅनिक्स 2023 आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा ह्याचे यजमानपद कोणते शहरात होते किंवा ह्याचे यजमान कोणते शहर आहे? आपल्याला माहिती आहे मिलेट्स मागच्या वर्षी चर्चेत होते. मिलेट्स आपण श्री अन्न असं म्हणतो, ज्याचा उल्लेख मागच्या बजेटमध्ये सुद्धा केला गेला. तर आपल्याला काय विचारलं आहे? मिलेट्स अँड ऑर्गॅनिक्स 2023 आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा हा कुठे झाला होता? तर तो झाला होता बँगलोरला, म्हणजेच बेंगलोर या ठिकाणी. आपला पुढचा प्रश्न आहे 2021-22 मधील साखर हंगामात कोणता देश जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक आणि ग्राहक पण होता? म्हणजे उत्पादक पण सगळ्यात मोठाच आणि ग्राहक पण सगळ्यात मोठा. आपल्याला माहिती आहे ह्याचं उत्तर आहे भारत. भारतामध्ये सगळ्यात जास्त साखर उत्पादित केली जाते आणि भारत हा स्वतःच सगळ्यात मोठा ग्राहक सुद्धा आहे. आपला पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाने निर्वासितांना देशात येण्यापासून परावृत्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय माहिती अभियान सुरू केले? म्हणजे जे काही मायग्रेशन होऊन लोक येतात ते आपल्या देशामध्ये येऊ नयेत म्हणून हे एक अभियान सुरू केलं त्यांनी, इंटरनॅशनल इन्फॉर्मेशन म्हणजेच आंतरराष्ट्रीय माहिती अभियान. तर तो देश होता स्वीडन. स्वीडन या देशाने सुरू केले. आपला पुढचा प्रश्न आहे SB गंगाधर ही मोटर लॉन्च सागरी जहाज. आपल्याला माहिती आहे SB गंगाधर नावाचं एक जहाज आत्ता लॉन्च केलं. तर ते कशावरती चालतं? म्हणजे पारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर टाळण्यासाठी किंवा डिझेल वगैरे या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपण कोणत्या ऊर्जेचा वापर केला आहे? तर ते चालतं मिथेनॉलवर. अशा प्रकारे आपण काही महत्त्वाचे 30 प्रश्न पाहिलेले आहेत. तुम्हाला जर हे प्रश्न आवडले असतील तर अशाच वेगवेगळ्या प्रश्नांसाठी प्रत्येक महिन्याच्या चालू घडामोडीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.